अमरावती शहरातील वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। नुकत्याच झालेल्या बदलांमुळे बडनेऱ्यामधील वाहतूक विभाग अधिक सक्रिय झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याकरिता प्रशासनाने कंबर कसली आहे। मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि पदपथांवरील अतिक्रमण यांसारख्या गंभीर समस्यांवर चर्चा झाली। या बैठकीनंतर लगेचच वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। या बदल्यांचा परिणाम म्हणून बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक पोलीस आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झाले आहेत। बडनेरा नवी वस्ती बसस्थानक जवळ यवतमाळ वाय पॉइंट, जय हिंद चौक, जुनी वस्ती परिसर आणि अल्मास गेट चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे। वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे अनेक नियमबाह्य गोष्टींवर नियंत्रण मिळण्यास मदत झाली आहे। याच मोहिमेचा भाग म्हणून जय हिंद चौकात PSI शब्बीर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ 5 तासात 19 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे। नो पार्किंग, नो एंट्री, कागदपत्रे नसणे आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईतून केवळ 5 तासात 16,650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे। वाहतूक पोलिसांच्या या सक्रियतेमुळे वाहतुकीच्या नियमांना न जुमानता मनमानी करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे आणि यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। या मोहिमेमुळे अमरावती शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत आहे। वाहतूक पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे।